नमस्कार, जय महाराष्ट्र. मी मयांक भागवत. आजचा आमचा विषय वेगळा आहे. विषय आहे केसांनी जीव घेतला. केसांनी जीव घेतला आम्ही यासाठी म्हणतोय कारण हल्ली हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी बरेचसे लोक करतात. मात्र ज्यांना ही हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी करायची आहे त्यांनी ही बातमी जरूर बघावी, कारण हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी नंतर चेन्नईमध्ये एका मुलाचा मृत्यू झालाय. केस ट्रान्सप्लांट करताय मग सावधान. हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी जीवावर बेतू शकते. केस ट्रान्सप्लांट करू इच्छिणाऱ्यांसाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे. ज्यांना हेअर ट्रान्सप्लांट करायचंय त्यांनी ही बातमी पाहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ही बातमी त्यांच्या जीवासाठी महत्त्वाची आहे. चेन्नईत एका विद्यार्थ्याचा हेअर ट्रान्सप्लांट सर्जरीनंतर मृत्यू झाला. या विद्यार्थ्यानं केस स्टायलिंग करणाऱ्या सलूनमध्ये हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी करून घेतली, पण सर्जरीनंतर दुसऱ्याच दिवशी या मुलाचा मृत्यू झाला. पोस्टमार्टममध्ये स्पष्ट झालं की ॲनेस्थेशियाच्या किंवा भूल दिल्यानं झालेल्या ॲलर्जीमुळे या मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मित्रांनी चेन्नई सरकारकडे याबाबत तक्रार केली, ज्यानंतर ही गोष्ट उघडकीस आली. या तरुणानं सलूनमध्ये हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी केली. ज्या सलूनला हेअर ट्रान्सप्लांटचं लायसन्स नव्हतं असं असूनही सर्जरी करण्यात आली. ज्या डॉक्टरांनी सर्जरी केली ते डॉक्टर्स हेअर ट्रान्सप्लांटसाठी अपात्र होते. भूल देणारा डॉक्टर सर्जरीला पूर्ण वेळ उपस्थित नव्हता, अर्धवट सोडून गेला. हेअर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर या मुलाची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. शहरी भागातले अनेक लोक हल्ली हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी करतायत. झटपट पैसा कमवण्याच्या नादात याचा फायदा बोगस डॉक्टर्स आणि सलून उचलू लागलेत. त्यामुळे चांगलं दिसण्यासाठी, हँडसम दिसण्याच्या नादात तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी कुठे करताय हे निश्चितच पाहून घ्या. डॉक्टर आणि सलूनबाबत खात्री करून घ्या, नाहीतर हे तुमच्या आयुष्यावर बेतू शकतं. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी या चेन्नईच्या मुलाच्या जीवावरती बेतली. मात्र ही सर्जरी जर चुकीच्या पद्धतीने झाली किंवा बोगस डॉक्टरांनी केली तर काय होऊ शकतं याचे काही साईड इफेक्ट्सही आहेत. ते साईड इफेक्ट्स ग्राफिक्सच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हेअर ट्रान्सप्लांट सर्जरीचे साईड इफेक्ट्स: रक्तस्राव किंवा इन्फेक्शन होतं, केस पातळ होतात, अशा प्रकारच्या काही तक्रारी देखील लोकांनी केल्या. पुन्हा टक्कल पडण्याची तक्रारही काही लोकांनी केलेली आहे. सर्जरीनंतर डोक्यात खाज सुट्टे जास्त वाटल्यास डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. स्ट्रिप प्लांटेशन नंतर काही वेळेला इजा देखील पोहोचण्याची शक्यता असते. केसांच्या मुळांना इजा पोहोचते, अल्सर होण्याची शक्यता देखील असते. तर सर्जरीनंतर सूज देखील येते. असं काही झाल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जा, अंगावरती काढू नका असंच म्हणावं लागेल, कारण हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी जीवावरतीही बेतू शकते. तर याच्यावरतीच आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत डॉक्टर संदीप सत्तूर आहेत. डॉक्टर संदीप सत्तूर हे स्वतः एक प्लास्टिक सर्जन आहेत, हेअर ट्रान्सप्लांट सर्जरीज करतात. त्याचसोबत आपल्याबरोबर पुण्यावरून आहेत डॉक्टर अविनाश बोंडवे, जे IMAचे उपाध्यक्ष आहेत. दोघांचे स्वागत. डॉक्टर सत्तूर, मी पहिल्यांदा तुमच्याकडे येतो. तुम्ही बातमी पाहिली असेल, ही बातमी बहुधा तुम्ही वाचलीही असेल. एका मुलाचा हेअर ट्रान्सप्लांट सर्जरीनंतर जीव गेलाय, त्याला आपल्या जीवाला मुकावं लागलंय. का अशा घटना होऊ शकतात, काय सांगाल तुम्ही? डॉक्टर सत्तूर, जर तुम्हाला माझा आवाज येत असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय, आपण डॉक्टर अविनाश बोंडवे यांच्याकडे पहिल्यांदा जाऊया, आपण नंतर डॉक्टर सत्तूर यांच्याकडे देखील जाणार आहोत. डॉक्टर बोंडवे, तुमच्याकडनं जाणून घ्यायचे, बोगस डॉक्टर असल्या कारणामुळे या ठिकाणी या मुलाचा जीव गेला. महाराष्ट्रामध्येही अशा काही घटना तुमच्या समोर आल्यात का किंवा तुम्हाला आढळल्यात का? बोगस डॉक्टर म्हणजे काय याच्याबद्दल जरा थोडा आपण विचार करूया. कुठलीही उपचार पद्धती वापरण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडं त्याची क्वालिफिकेशन्स किंवा डिग्री असणं हे आवश्यक असतं. असं डिग्री नसलेली व्यक्ती किंवा अशा पदवी नसलेली व्यक्ती ही एक बोगस डॉक्टर असू शकते. आणि पदवी आहे पण ती त्या पद्धतीचा उपचार करण्यासाठी योग्य नाही, हा एक दुसरा भाग असतो. म्हणजे आत्ताच्या ह्या तुम्ही सांगितलेल्या चेन्नईमधल्या केसमध्ये
जी व्यक्ती ज्या डॉक्टरनी ही शस्त्रक्रिया केली ही व्यक्ती MBBS होती. ती नुसती MBBSच नव्हती, तर ती चीनमधून झालेली MBBS होती. अशा प्रकारचं गोष्ट पुढे आलेली आहे. त्याच्यामुळं हा भाग जो आहे हा निश्चितच महत्त्वाचा आहे. नंतर दुसरी एक गोष्ट मी असं सांगेन, की नुसतं ते डॉक्टर क्वालिफाईड किंवा त्यासाठी असले पाहिजेत असं नव्हे, तर त्यांनी जे काही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांची जी पदवी आहे, ती मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियानी मान्य केलेली असली पाहिजे. आज भारतामध्ये त्वचारोग तज्ज्ञ आणि प्लास्टिक सर्जन हे दोन्ही पद्धतीचे डॉक्टर्स या पद्धतीचे उपचार करतात. तर त्यासाठी जे काही कोर्सेस आहेत, ते जे रजिस्टर्ड असतील, ते जर मेडिकल काउन्सिलच्या मान्यताप्राप्त असतील, तरच त्या डॉक्टरकडून शस्त्रक्रिया करून घ्यावी किंवा ते योग्य डॉक्टर आहेत असं म्हणेन. बरोबर, योग्य बाकीच्या डॉक्टर. डॉक्टरांना डॉक्टर शस्त्रक्रिया सत्तूर करण्याची आपल्यासोबत परवानगी आहेत नाही. मुंबईहून. डॉक्टर सत्तूर, तुम्ही स्वतः प्लास्टिक सर्जन आहात आणि ही जेव्हा सर्जरी करता तेव्हा काय काय काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे? कारण चेन्नईमधली जी घटना अत्यंत शॉकिंग घटना म्हणावी लागेल, की हेअर ट्रान्सप्लांट सर्जरीनंतर एका मुलाला त्याचा जीव गमवावा लागला. आता एसेन्शियली आपण हेअर ट्रान्सप्लांट बघितलं तर इट इज अ सर्जिकल प्रोसिजर आणि सर्जिकल प्रोसिजर असल्यामुळे all the precautions that you would need to take for a surgical procedure will need to be taken. Essentially training जे तुम्हाला लागते ती गरजेची आहे. Without adequate training to do these procedures in ill-equipped centers, म्हणजे ज्या सेंटर्समध्ये adequate facilities नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. आता ॲज अन असोसिएशन वी आर ट्राईंग टू सेट फॉर द क्रायटेरिया फॉर हू शुड बी डुईंग these procedures आणि ह्याच्यामध्ये वी हॅव ट्राईड टू गिव्ह these suggestions to the Medical Council of India and we are hoping to get some kind of reply from them. पण डॉक्टर सत्तू, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की जी घटना झालेली आहे ही घटना अशा डॉक्टरांनी केली हेअर ट्रान्सप्लांट ज्या डॉक्टरांकडे पात्रता नव्हती हेअर ट्रान्सप्लांट करायची. असेही डॉक्टर जे आहेत ते भारतामध्ये असतील तर तुम्हाला वाटतं कशा प्रकारे लोकांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये आता काळजी घ्यावी? आता अनफॉर्च्युनेटली काय झालं आहे, हेअर ट्रान्सप्लांट हा एक सब स्पेशालिटी झाला आहे आणि बिकॉज ह्याच्यामध्ये लोकांना खूप म्हणजे इट इज ल्युअर ऑफ मनी दॅट इज अट्रॅक्टिंग पीपल फ्रॉम ऑल स्पेशालिटीज. म्हणजे डेंटिस्ट म्हणा, होमिओपॅथ्स म्हणा, ह्या सगळ्या लोकांना ज्यांना ॲडिक्वेट ट्रेनिंग नाही, ज्यांचं बॅकग्राऊंड त्या स्पेशालिटीचं नसलं असूनही हे लोक आता हे ट्रान्सप्लांट करायला लागलेत. अँड दॅट इज द रिझन वाय वी आर फेसिंग दिस प्रॉब्लेम. There is no regulation in the country where we can say that these specialists should not be doing the procedure. आणि ह्याच्यासाठी adequate training लागते मुख्यतः. म्हणजे इट इज जस्ट नॉट की आपण आता करायचं म्हणून करायला घेतो छोट्या छोट्या सेंटर्समध्ये, हे पॉसिबल नाही आहे. बरोबर, छोट्या छोट्या सेंटर्समध्ये पॉसिबल नाही आहे. मी पुन्हा एकदा डॉक्टर बोंडवेंकडे जाणार आहेत. डॉक्टर बोंडवे, तुम्ही मगाशी म्हणत होतात की ज्या प्रकारे डॉक्टरांना ट्रेनिंग देणं गरजेचं असतं हे ट्रेनिंग देता येत नाही. मग IMA या संपूर्ण गोष्टीकडे कशा प्रकारे मॉनिटर करते, कशा प्रकारे लोकांना जे आहे किंवा डॉक्टरांना सांगण्याचा प्रयत्न करते, कोण करू शकतो कोण नाही करू शकत, असं काही जे आहे ते तुम्ही IMAच्या दृष्टीने किंवा IMA कडून काही उपाययोजना केल्या जातात का? यामध्ये दोन गोष्टी आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे नेहमीच ही गोष्ट सांगितली जाते की जे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचे जे कायदे आहेत, जे रूल्स आहेत, हे आपण पाळले पाहिजेत. याच्यामध्ये दोन गोष्टींकडे मी लक्ष वेधेन. आत्ता डॉक्टर सत्तूर सर म्हणाले त्याप्रमाणे ती जी ऑपरेशन करणारी व्यक्ती आहे ती तर क्वालिफाईड पाहिजेच, पण त्याचबरोबर त्याचं जे रजिस्ट्रेशन आहे हे सुद्धा मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं मान्यताप्रत पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की ज्या ठिकाणी ज्या केंद्रामध्ये ही किंवा ज्या हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया होत असते तिथे हे ऑपरेशन असल्यामुळं ऑपरेशनसाठी लागणारी सर्व काळजी त्यामध्ये योग्य पद्धतीने घेतली गेली पाहिजे. म्हणजे ते ऑपरेशन थिएटर जे आहे ते पूर्णपणे जंतुविरहित पाहिजे. असेप्टिक प्रिकॉशन्स तिथं घेतल्या गेल्या पाहिजेत. त्या रुग्णाला हाताळताना ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा त्यांनी व्यवस्थितपणे वापरल्या पाहिजेत. त्या डॉक्टरनी किंवा यांनी स्वतःहून काही गोष्टी आहेत त्या सगळ्या पूर्ण केलेल्या पाहिजेत. म्हणजे असेप्टिक प्रिकॉशनच्या बाबतीत एवढंच नव्हे तर जी काही यंत्रसामुग्री किंवा जी काही इतर गोष्टी आहेत त्यासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वापरायला हव्यात. हा जो रुग्ण आहे त्याच्या इतर तपासण्यासुद्धा करून घेतलेल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी की परवाच्या चेन्नईच्या घटनेमध्ये एक गोष्ट अशी लक्षात आली की ही जी प्रोसिजर आहे, हे जे ऑपरेशन आहे
हे साधारणतः लोकल खाली म्हणजे तिथं भूल देऊन केलं जातं. पण तरीसुद्धा एक स्टँड बाय ॲनेस्थेटिस्ट त्याच्यासाठी ठेवला जातो बऱ्याचदा. या स्टँड बाय ॲनेस्थेटिस्टनी सुद्धा पूर्ण वेळ तिथं थांबणं आणि त्या पेशंटला त्या भुलेचा किंवा इतर जे काही भुलीचं इंजेक्शन दिलं जातं त्याचा काही त्रास होऊ नये, त्याच्या शरीरावर काही विपरीत परिणाम होऊ नये यासाठीची काळजी घ्यायची असते. या सर्व गोष्टींची जाणीव इंडियन मेडिकल असोसिएशन आपल्या सदस्यांना वेळोवेळी करून देत असतं. बरोबर, म्हणजे आयएमएच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र डॉक्टर सत्तूर, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. एक शॉकिंग घटना म्हणजे एका लोकल सलूनमध्ये हे ऑपरेशन करण्यात आलं. ऑपरेशन आहे, सर्जरी आहे, ही लोकल सलूनमध्ये अशा प्रकारे होते. आणि ॲलर्जी होऊ शकते का? म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोसिजर करता तेव्हा अशा प्रकारे ॲलर्जी होते का काही काही प्रोसिजर्समध्ये, की लोकांना जे आहे ते त्याचा त्रास होऊ शकतो ॲनेस्थेशियाचा? लोकल ॲनेस्थेशिया हा प्रकार तुम्ही साधारण डेंटल प्रोसिजरला पण वापरता, तोच ॲनेस्थेशिया आम्हीही वापरतो. पण रिॲक्शन होणं न होणं हे पेशंटवरती डिपेंड करतं आणि खूप रेअर असतं की असं रिॲक्शन होतो. पण आम्ही जेव्हा प्रोसिजर करतो तेव्हा पेशंटला एकदा एक त्याच्या प्रिव्हियस हिस्ट्रीमध्ये विचारतो की आधी लोकल ॲनेस्थेशिया घेतला आहे का नाही घेतला आहे. जर का घेतला असेल तर इट इज अनलाइकली तर त्याला काही रिॲक्शन होणार, आणि घेतला नसेल तर मग आमच्याकडे ऑलवेज एक स्टँड बाय ॲनेस्थेटिस्ट असतो फॉर द होल प्रोसिजर. म्हणजे आम्ही सर्जरी सुरू करायच्या आधीपासून त्यांना स्टँड बायवर ठेवतो. आणि ह्याचं कारण असं की काही इवन इफ इट इज रेअर, इट इज अ पोटेन्शियल प्रॉब्लेम दॅट कॅन कम अप विथ एनी लोकल ॲनेस्थेशिया सर्जरी. असं नाही का ह्याच्याने होत नाही. एसेन्शियली हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे इट्स अ स्किन सर्जरी. इट इज नॉट कुठे शरीराच्या कुठच्या सिस्टीमला हात लावत नाही. इट्स ओनली स्किन सर्जरी. पण इट इज अ प्रोलॉंग सर्जरी. इट टेक्स अबाउट 6 to 8 hours. आणि ह्या पूर्ण ड्युरेशनमध्ये आपल्याला पेशंटचं पेन मॅनेज करणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि ह्याच्यासाठी लोकल ॲनेस्थेशियाचा डोस किती वापरावा, कसा वापरावा हे महत्त्वाचं असतं. सो ह्या गोष्टी ज्या माणसांनी ट्रेनिंग ॲडिक्वेटली केली नसेल किंवा ज्याचं एक्सपोजर नसेल, ही मे ओव्हर or exceed the dose of the anesthesia which may be harmful to the patient, which is more than rather than the allergic thing. I would look at that as a reason which can cause problems. See, where the Chennai case is concerned, it is unfortunate, but there was no postmortem, so we really don't know what exactly transpired. म्हणजे एक्झॅक्टली का झालं त्यांना, म्हणजे whether it was because of the procedure not conducted properly, whether it was because of the anesthesia, whether it was something else that could have coexisted with the procedure. हे सांगणं कठीण आहे त्या बाबतीत. पण पण डॉक्टर सत्तूर, हे जरी सांगणं कठीण असलं तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय काय काळजी घ्यावी. म्हणजे जर कोणाला हेअर ट्रान्सप्लांट करायचं असेल तर त्याने प्राथमिक काय काळजी घ्यावी, काय गोष्टी त्याने पाहाव्यात, आणि त्यानंतर त्याने जे आहे ते एखाद्या डॉक्टरला अप्रोच व्हावं, किंवा एखाद्या स्किन स्पेशलिस्टला अप्रोच व्हावं, किंवा एखाद्या या ठिकाणी दुसरीकडे जे आहे ते प्लास्टिक सर्जनला अप्रोच व्हावं, की काय पाहावं त्याने ह्या सारख्या प्रोसिजर करताना? ॲक्च्युली फर्स्ट थिंग म्हणजे फ्रॉम मी सर्जन्स पर्स्पेक्टिव्ह सांगतो. आपण जो पेशंट ऑपरेट करतो तो नॉर्मली यंग आणि हेल्दी असतो. म्हणजे त्याला काय बाकी आजार नसतात. हे फक्त कॉस्मेटिक कारणाकडे साठी तो डॉक्टरकडे आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये बाकी दुसऱ्या शारीरिक प्रॉब्लेम्स नसतात. तरीही आम्ही जसं कुठलाही सर्जिकल प्रोसिजरच्या आधी जे इन्व्हेस्टिगेट करतो, ज्याला आपण प्री ऑपरेटिव्ह इन्व्हेस्टिगेशन म्हणतो, ते ॲज फॉर्मली कुठल्याही सर्जरीच्यासाठी करतो तेच आम्ही इथे करतो, इन्क्लुडिंग एन ECG. त्यामुळे बिफोर सर्जरी इज डन आपल्याला एक आयडिया असतो की ह्या पेशंटचं हेल्थचं स्टेटस काय आहे. त्याच्यानंतर मग आपण पुढची गोष्ट करतो, म्हणजे द प्रोसिजर ॲज सच. फॉर अ पेशंटच्या दृष्टीने बघायला गेलं तर हे सर्जरी तो कुठे करतोय, कोणाकडे करतोय, सर्जनचे क्वालिफिकेशन्स काय आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे, त्यांचे कुठच्या असोसिएशनची अफिलिएशन आहे. म्हणजे आता देर इज इंडियामध्ये असोसिएशन ऑफ हेअर रिस्टोरेशन सर्जन्स हे एक बॉडी आहे विच डील्स ओनली विथ हेअर रिस्टोरेशन. त्याशिवाय इंटरनॅशनल बॉडीज आहेत, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ हेअर रिस्टोरेशन सर्जरी. आता ह्या बॉडीजमध्ये सगळ्यांचे क्रेडेन्शियल्स असतात आणि काय क्वालिफिकेशन्स लागतात ते दोन्ही वेबसाईट्सवर मेन्शन्ड आहेत. तर ह्या गोष्टी ते तिकडे चेक करू शकतात बिफोर अप्रोचिंग अ डॉक्टर.
म्हणजे लोकांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. मी डॉक्टर बोंडवेंकडे पुन्हा एकदा जातो. डॉक्टर बोंडवे, यामध्ये सगळ्या प्रोसिजरमध्ये आपण म्हणतो लोकांना जे आहे ते सॅनिटाईज करणं किंवा त्यांना माहिती देणं गरजेचं आहे. पण त्याच बरोबर हे बोगस डॉक्टर आहेत किंवा जे क्वॅक डॉक्टर्स आहेत जे अशा प्रकारे लोकांना प्रलोभनं देऊन प्रयत्न करतात आपल्याकडे आकर्षित करायचा, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं की काय कारवाई करायला पाहिजे? कशा प्रकारच्या एक कठोर स्टेप्स ज्या आहेत ते आता या लोकांविरोधात उचलायला पाहिजे जेणेकरून अशा चेन्नईसारख्या घटना होणार नाहीत? आता ह्याच्यामध्ये कसं आहे की मेडिकल काउन्सिल ऑफ सर्वात इंडिया प्रथम म्हणजे मी एक असं सांगेन की लोकांनी ओनली अगेन्स्ट पीपल या हु आर गोष्टी मेंबर्स ऑफ द कुठल्याही मेडिकल प्रकारचा काउन्सिल ऑफ उपचार घेताना आता जे जास्ती बाकीचे लोक करतात जाहिरातींनी किंवा ह्यांनी भारावून जाऊ डॉक्टर सत्तूर, मी तुमच्याकडे हा प्रश्न घेऊन येतो. डॉक्टर बोंडवेंना माझा हा प्रश्न आहे की कशा प्रकारच्या कठोर उपाययोजना आता करायला पाहिजे, कारण हे बोगस डॉक्टर्स किंवा क्वॅक डॉक्टर्स जे आहेत ते कमी पैशांचं प्रलोभन दाखवून लोकांना जे आहे ते लुबाडण्याचा प्रयत्न करतात, आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टर बोंडवे, तुम्हाला आवाज येतोय का? हा येतोय. डॉक्टर, तुम्हाला प्रश्न आहे की मध्येच कशा प्रकारच्या आता उपाययोजना करायला पाहिजे या संपूर्ण प्रकरणामध्ये जेणेकरून हे बोगस किंवा क्वॅक डॉक्टर्स जे आहेत हे लोकांना प्रलोभित करणार नाहीत, आपल्याकडे आकर्षित करणार नाहीत? यामध्ये लोकांनी स्वतःहून तक्रार करणं अपेक्षित असतं. अशा प्रकारच्या तक्रारी मेडिकल काउन्सिलकडे करणं किंवा इव्हन इंडियन मेडिकल असोसिएशनकडे जरी अशा प्रकारच्या तक्रारी आणल्या गेल्या तरी त्याची योग्य ती दखल घेतली जाते. अशा प्रकारच्या जाहिराती करणारे डॉक्टर, त्यानंतर आपल्याकडं त्या पद्धतीचं क्वालिफिकेशन नसताना त्या पद्धतीचे उपचार करणारे डॉक्टर, या सगळ्यांच्या बाबतीत सर्व ग्राहक किंवा अदर सर्व रुग्ण हे मेडिकल असोसिएशनकडे तक्रार करू शकतात. डॉक्टर सत्तूर, डॉक्टर बोंडवे असं म्हणतात की आपण जे आहे ते यामध्ये तक्रार करू शकतो आणि लोकांनी पुढे येऊन तक्रार कराव्या. बट तुम्हाला असं वाटतं की खरंच अशा गोष्टी ज्या आहेत त्या सहजतेने संपू शकतील? कारण बरेचसे क्वॅक डॉक्टर्स जे आहेत ते एका बुरक्याखाली काम करतात, ते समोर येत नाहीत, मात्र कमी पैशामध्ये सर्जरी करून देतो, तुम्हाला लवकर जे आहे ते केस ट्रान्सप्लांट करून देतो, अशा प्रकारची प्रलोभनं दाखवून लोकांना फसवतायत. आता ह्याच्यात दोन गोष्टी आहेत. एक मीडियाच्या दृष्टीने बघायला जाईल आणि एक मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या दृष्टीने बघायला जाईल. आता मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ते फक्त जे लोक त्यांचे मेंबर्स आहेत त्यांच्यावरती रोक करू शकतात की हे चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा झाला आहे की काही क्वालिफाईड काही ट्रेंड टेक्निशियन्स आहेत, ते फक्त ते डॉक्टर पण नसतात, पण हे पूर्ण टीम सगळीकडे हिंडतात आणि ॲक्च्युली जे क्वालिफाईड डॉक्टर्स आहेत त्यांना बोलवून त्यांच्याकडनं सर्जरीज करून घेतात. हे जास्त मोठं प्रॉब्लेम आहे. त्यामुळे पेशंटचं सिलेक्शन कोण करतं, कोण ऑपरेट करतं हे वेगळंच राहतं. पण ज्या डॉक्टरकडे हे अंडरच्या हे सर्जरीज होतात त्यांना ॲक्च्युली कंट्रोल करणं खूप कठीण आहे की अनलेस अँड अंटिल एथिकली ते विचार करतील की ह्या गोष्टी करू नये, हे कठीण आहे. दुसरं म्हणजे आता मीडियामध्ये तुम्ही बघता, पेपरात जाहिराती बघता. आता ह्या जाहिराती कोणतरी एक बॉडी पाहिजे जी स्क्रीन करेल की ह्या जाहिराती कितीपत एथिकल आहेत आणि किती करेक्ट आहेत. तर आय थिंक IMA कॅन टेक अ स्टँड अँड से दॅट दे स्क्रुटिनाइज दीज ॲडव्हर्टिजमेंट्स अँड ॲक्च्युली चेक की ह्या गोष्टी कितीपत ॲक्युरेट आहेत आणि किती कोण करते सर्जरीज, कुठे करतायत. सो दॅट इज द ओनली वे वी कॅन गेट दिस मेनेस. बरोबर, म्हणजे हा प्रॉब्लेम फिक्स करण्यासाठी जे आहे ते कुठेतरी एक रेग्युलेशन IMA पण केलं पाहिजे. आपल्यासोबत IMAचे डॉक्टर बोंडवे आहेत. डॉक्टर बोंडवे, ज्या प्रकारे डॉक्टर सत्तूर म्हणतात की बऱ्याच वेळेला अशा पेपरमध्ये ॲड असतात, ज्या ॲड पाहून लोक त्या क्लिनिकला जातात आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपली सर्जरी जी आहे ते स्वस्तात करून घेतात. काही काही वेळेला त्याची रिॲक्शनही होते. IMA अशा काही पेपरमधल्या जाहिराती किंवा असे काही डॉक्टर्स यांच्यावरती रेग्युलेशनसाठी प्रयत्न करणार आहे का? इंडियन मेडिकल असोसिएशन किंवा मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया हे दोघंही फक्त आपले जे मेंबर्स आहेत अशांच्या विरुद्धच कारवाई करू शकतात. जर जो एखादा MBBS डॉक्टर आहे किंवा एखादा MBBSच्या वरच्या डिग्री असलेला डॉक्टर आहे त्याच्याकडून जर काही चूक झाली तर या मेंबरवरच फक्त ते काही त्याच्यावर कारवाई करू शकतात किंवा त्याला समज देऊ शकतात. परंतु आज प्रामुख्याने डॉक्टर सत्तूर म्हणतात त्याप्रमाणे बोगस डॉक्टर्स आणि ज्यांच्याकडे कुठली डिग्री नाही किंवा योग्य मान्यताप्रत असा कुठलाही शिक्षणक्रम त्यांनी केलेला नाही आहे, अशा लोकांच्या जाहिराती खूप आढळून येतात. अशा जाहिरातींना विरुद्ध आपण पोलीस तक्रारसुद्धा करू शकतो. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बोगस डॉक्टरसाठीचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये येऊ शकतात.
अशा प्रकारच्या तक्रारी आपण तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जर केल्यात तर ते पोलीससुद्धा याची योग्य ती शहानिशा करून त्या डॉक्टर विरुद्ध कारवाई करू शकतात. पण त्याचबरोबर डॉक्टर बोंडवे दुसरी गोष्ट अशामध्ये अशी- मग IMA का काही करत नाही? IMA अशा डॉक्टरांच्या विरोधात एक मोहीम का उघडत नाही? ज्या प्रकारे डॉक्टर सत्तूर यांनी प्रश्न IMA विचारला की फक्त IMA लोकांमध्ये- एक प्रोएक्टिव्ह मेजर का घेत नाही यामध्ये? इंडियन मेडिकल असोसिएशन याबद्दल नेहमीच लोकजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु इंडियन मेडिकल असोसिएशन ही काही अशी बॉडी नाही की जे काही कारवाई करू शकतील. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी उघडकीला आणून त्या पोलिसांना सांगणं किंवा मेडिकल काउन्सिलला सांगणं हे काम नेहमीच चालू असतं आणि त्यासाठीची लोकजागृती की तुम्ही योग्य त्या डॉक्टरांकडे जा हे एका बाजूनी आणि बोगस डॉक्टरांकडे जाऊ नका, बोगस डॉक्टर म्हणजे काय आहे याच्याबद्दलची माहिती सतत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व शाखांमधून वर्षभर दिली जात असते. परंतु बरोबर. लोकांच्या मते जे काही गोष्टी असतात त्यामध्ये डिग्रीपेक्षा पैसे आणि जाहिराती याला लोक जास्ती बोलतात की जो कमी बरोबर, पैशात करून कमी देईल पैशात करतो आणि जास्तीत जाहिरात जास्त बाजी करतो त्याला लोक बोलतात. डॉक्टर त्याला सत्तूर मी लोकं तुमच्याकडे येतो. ज्या प्रकारे आपण चेन्नईची घटना पाहिलेली आहे की जे डॉक्टर्स क्वालिफाईड नव्हते त्यांनी हे ऑपरेशन केलं आणि त्यानंतर या मुलाचा सर्जरीमुळे अॅनेस्थेशियाच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला, ॲलर्जीमुळे. मात्र जर एखाद्या अशा डॉक्टरकडे जर एखादा पेशंट गेला जो डॉक्टर क्वालिफाईड नाही, कारण बऱ्याच वेळेला पेशंटला कळत नाही की कोण डॉक्टर क्वालिफाईड आहे आणि कोण डॉक्टर क्वालिफाईड नाही, अशा पद्धतीमध्ये जर सर्जरी चुकीची झाली तर काय काय रिॲक्शन्स होऊ शकतात, काय काय होऊ शकतं? जर का आपण सर्जरीमध्ये बघतो तर कॉम्प्लिकेशन्स ॲनेस्थेशियामुळे होऊ शकतात किंवा सर्जिकल कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. सर्जिकल कॉम्प्लिकेशनमध्ये तुम्ही जे प्रोसिजर करता त्याच्यामध्ये ब्लिडिंग होऊ शकतं, त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे सगळं न झालं तरी जो रिझल्ट असतो तो कॉस्मेटिकली ॲक्सेप्टेबल नसतो. आता आम्ही नॉर्मली जेव्हा ऑपरेशन्स डिसाईड करतो त्यामुळे खूपशा गोष्टीच क्रायटेरिया डिसाईड करतो की वय काय पेशंटचं. तर एकदम यंग पेशंटमध्ये आम्ही सहसा सर्जरी रिकमेंड करत नाही, कारण औषध उपचारांनी आपण ते कितीपट त्यांचा जो अनुवंशिक हेअर लॉस आहे तो कितीपट कंट्रोल करू शकतो हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर काही स्पेसिफिक जे कंडिशन्स आहेत हेअर लॉसच्या त्याच्यामध्ये आपण सर्जरी ॲडवाईज करतो आणि सर्जरी ॲडवाईज केलं तर त्याचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत पेशंटचे ते क्लिअरली आपण अंडरस्टँड करून आणि आपण काय अचीव करू शकतो ह्या कंडिशनमध्ये ते कम्युनिकेट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण सगळ्यात मोठा कॉम्प्लिकेशन म्हणजे पेशंट बिईंग अनहॅपी अबाउट द रिझल्ट. बाकीचे कॉम्प्लिकेशन्स खूप रेअर आहेत पण हा सगळ्यात मोठा कॉम्प्लिकेशन आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, जे अनक्वालिफाईड लोक आहेत त्यांना एस्थेटिक्स एवढे नसतात, तर त्यामुळे ते फक्त नंबर ऑफ ग्राफ्ट्स आणि किती पैशामध्ये करणार ह्याच्यावरतीच त्यांचा फक्त वेटेज असतो. रुटीनली आम्ही जे बघतो ना अदर देन दीज कॉम्प्लिकेशन्स, म्हणजे हे जे आता चेन्नईमध्ये घडलं आहे दॅट इज ट्रूली वन ऑफ दोज रेअर थिंग्स दॅट हॅज हॅपन्ड बिकॉज दिस प्रोसिजर हॅज गॉट अ लो कॉम्प्लिकेशन रेट. त्यामुळे हे एवढे सगळे क्वॅक्स त्याच्यामध्ये हे होतात. रुटीनली असा प्रॉब्लेम होत नाही. बरोबर. डॉक्टर सत्तूर, क्वॅक्स याच्यामध्ये जे आहे ते जास्त पैसे कमवतात. तुम्हाला असं कुठेतरी वाटतं की हल्ली एक बिझनेस सुरू झालेला आहे हेअर ट्रान्सप्लांटच्या नावाखाली लोकांना फसवायचा आणि त्यांच्याकडनं बक्कळ पैसा कमवायचा, कारण हा क्विक मनी आहे. 8-10 तासांमध्ये तुम्हाला जे आहे ते 50-60 हजार रुपये सहज मिळतात. नाही, क्विक मनी असं म्हणता येणार नाही, कारण ॲक्च्युली त्याच्यात बरीच मेहनत जाते. मीन्स आता मी सर्जरी करायला बसलो तर 6 ते 8 तास आय एम ऑपरेटिंग. पण पॉईंट इज बिकॉज इट इज अ स्किन सर्जरी, ह्या सगळ्या लोक ज्यांच्याकडे क्वालिफिकेशन नाही आहेत ते ह्याच्यामध्ये एंटर करून ह्या प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. आता हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी इज नॉट परफॉर्म बाय वन पर्सन, इट इज अ टीम सर्जरी. त्यामुळे अंडर अ हेअर ट्रान्सप्लांट सर्जन हिज टीम वर्क्स अंडर हिज सुपरविजन. म्हणजे ते एकटे काम करत नाही. खूप वेळा काय होतं, हे जे टेक्निशियन्स असतात हु आर ट्रेन्ड बाय यू मे स्टार्ट डुईंग इट इंडिपेंडेंटली आणि ह्याच्यामध्ये निर्माण होतो. हे अनक्वालिफाईड टेक्निशियन्स आणि बरोबर. unqualified अनक्वालिफाईड टेक्निशियन्स यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची पात्रता नाही, असे काही लोक जे आहेत ते हल्ली हेअर ट्रान्सप्लांट करायला लागलेत. धन्यवाद डॉक्टर बोंडवे आणि डॉक्टर सत्तूर, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. तर आपण पाहत होतो एक घटना घडली चेन्नईमध्ये. हेअर ट्रान्सप्लांट एका मुलाने केलं, त्यानंतर अॅनेस्थेशियाच्या ॲलर्जीमुळे या मुलाचा जीव गेला, कारण या मुलाने ज्या ठिकाणी हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी केली होती ते डॉक्टर अपात्र होते. MBBS डॉक्टरांनी
एका सलूनमध्ये ज्या ठिकाणी सर्जिकल प्रोसिजर होऊ शकत नाही, ज्याला फक्त स्टायलिंगचा अनुभव आहे, त्या ठिकाणी त्यांनी जाऊन जे आहे ते हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी केली. त्यामुळे सगळ्यांना ज्यांना हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी करायची त्यांनी एवढंच पाहावं की कोणत्या डॉक्टरकडे जात आहे आणि त्या डॉक्टरकडे कशा प्रकारचा हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा अनुभव आहे आणि तो पात्र आहे का. जय महाराष्ट्रच्या या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.